नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. आजवर चंदगड तालुक्यातील सत्ताधारी नेत्यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ साधला. बेळगावात राहून त्या धर्तीवर चंदगडचा सर्वांगीण विकास करण्याची संधी असूनही ती वापरण्यात अपयश आलं, अशी स्पष्ट टीका आमदार शिवाजी पाटील यांनी केली. शाश्वत विकासाचं स्वप्न उराशी बाळगून आपण अहोरात्र चंदगडच्या जनतेसाठी काम करत असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघात कमळ फुलवूया असं आवाहन त्यांनी केलं. दौलत अथर्वच्या कार्यस्थळावर आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेला तोडणी ओढणी वाहतूकदार, कामगार तसेच भाजप कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. सभेचे प्रास्ताविक अश्रू लाड यांनी केलं. आमदार पाटील पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची गंगा वाहते. चंदगड तालुक्यालाही त्याचा थेट लाभ मिळतोय. हा विकास अधिक वेगाने व्हावा यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला भक्कम पाठबळ देण्याची गरज आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी जाहीरपणे भाजपला पाठिंबा देत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा भाजपने निवडून आणाव्यात असं आवाहन केलं. ते म्हणाले, राज्यात देवाभाव आणि चंदगडात शिवाभाव हे सूत्र तालुक्याचं कायापालट करू शकतं. आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगडच्या विकासासाठी असलेली तळमळ मी जवळून पाहिले. असा लोकप्रतिनिधी आपल्याला लाभला हे आपलं भाग्य आहे. माजी राज्यमंत्री भरमण्ण पाटील म्हणाले की दौलत कारखाना आणि अथर्वचे प्रशासन उत्तमरित्या चालवलं जात असून कारखान्याला अधिक बळकटी देण्यासाठी अध्यक्ष मानसिंग खोराटे भाजपच्या प्रवाहात सामील झाले. त्यांनी आपली संपूर्ण ताकद भाजप उमेदवारांच्या विजयासाठी वापरावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सभेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन बल्लाळ, प्रदीप पवार, अशोक गडदे, आर.आय. पाटील यांच्यासह तोडणी ओढणी वाहतूकदार व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.